Please like, share and subscribe my channel. Thank you. हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 10वी विषय अक्षर भारती धडा 4 उपास. लेखक आहे पु ल देशपांडे. थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्त्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. तुका म्हणे तुझे आहे तुझ पासी, अंमलदार सुंदर मी होणार ती फुलराणी इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरते, असामी असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्ती चित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते आणि संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केले आहे. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अवलक्षण आहे. पेललं नाही तेव्हा खाजगी झालं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पाऊंड, रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असतात रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. जेव्हा लेखकांनी बघितलं की 181 पाऊंड वजन, तेव्हा त्यांनी ठरवलं की वजन हे कमी करायलाच पाहिजे. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने लेखकांची झोपच उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने ते आनंदित होते. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेन तर खरा.
त्यांनी सगळ्यांना सांगितले की 2 महिन्यामध्ये 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेलच, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपवासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. तर लेखकांनी सर्वांना सांगून दिलं की 2 महिन्यामध्ये 50 पाऊंड वजन कमी करून दाखवेल. त्याच्यासाठी ते आहारशास्त्राची पुस्तके वाचू लागले आणि प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ याबद्दल माहिती घेऊ लागले. पण लेखकाला सगळीकडे कॅलरीजच दिसू लागल्या. आणि त्यांनी जी पुस्तकं वाचली त्याच्यात त्यांना वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ लोक रोज लेखकांना भेटू लागले. इतकेच काय, परंतु त्यांच्या चाळीतल्या लोकांनी त्यांच्या उपवासाची अवहेलना केली होती. त्यांनीच लेखकांना डाएटचा सल्ला पण दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. तुला सांगतो मी पंत, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस. हो, म्हणजे कुठं राहतात म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा, बटाट्याची चाळ म्हणू नका. वजन वाढेल. खी 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 खी. जनोबा रेगे या इस्माला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? लेखकांना जो तो वेगळे सल्ले देत होते. कोण सांगत होतं डाएट करा, बटाटा सोडा. कोणी विचारलं कुठे राहतात तर चाळीत राहतो, बटाट्याच्या चाळीत राहतो असं सांगू नका. असे वेगळे सल्ले लेखकांना लोक देत होते. पण सोकाजींनी त्याला परस्पर जमवून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत, तू बटाटा सोड. मी काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. कोणते पदार्थ सोडले तर वजन घटेल याची यादी लेखक करू लागले. बटाट्याचा ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा, एक सल्ला. अजून एक सल्ला मिळाला की बटाटा तर सोडा, पण आधी भात सोडा. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा. काशीनाथ नाडकर्णी म्हणाले की डाळ सोडा. मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा. कोणी सांगत होतं साखर सोडा, कोणी सांगत होतं मीठ सोडा, कोणी सांगत होतं डाळ सोडा, भात सोडा, बटाटा सोडा, आणि कोणी सांगत होतं लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदली. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. एकाने सांगितलं लोणी तूप सोडा, एका आठवड्यातच 10 पाऊंड वजन घटणार. आणि हे कोणाचं? हेड क्लार्कच्या वाईफचं 10 पाऊंड वजन आठवड्यातच घटलं लोणी तूप सोडल्यामुळे. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. बाबू काका काय म्हणाले? तेल आणि तळलेले पदार्थ सोडा. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून वजन वाढतंय. कोणी म्हणाले की दिवसा झोपू नका, पत्ते खेळायचं सोडा, बसून पण वजन वाढतं.
मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी आहार परिवर्तन सुरू केले. लेखकांनी ठरवलं होतं की आपण सगळ्यांचं ऐकायचं, पण करायचं मात्र आपल्या मनाचं. म्हणून त्यांनी आहार परिवर्तन सुरू केले. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात, म्हणून प्रथम बिना साखरेचा चहा सुरू केला. पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. मुलांसाठी म्हणून काय थोडं गोडाधोडाचं करायचं ते कर, एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज्य करणे अवघड होते, म्हणून फक्त पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार, हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच्या भाजीत ही निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. लेखकाने काय केलं की साखरेत सर्वात जास्त कॅलरीज असतात, म्हणून साखरच बंद केली. बिना साखरेचा चहा सुरू केला आणि पहिल्या दिवशी थोडासा फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. घरात साखर वापरायचीच नाही असं लेखकाने जाहीर केलं. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावरच उरकावी लागली. फक्त मुलांसाठी थोडंफार गोड पदार्थ बनवण्यासाठी परवानगी दिली. भात तर अजिबात वर्ज्य करणं सोपं नव्हतं, म्हणून पहिला भात आणि ताकभात ठेवून मधला भात वर्ज्य केला. आणि नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार, हा विचार किती पोकळ होता याचा अनुभव ती खाल्ल्यावरच आला. आणि नेहमीच्या भाजीत ती निराळे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली होती. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगोडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली आणि त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचार्याने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरवून पदार्थ केले होते. बरे, न खावे तर अण्णा गाडगौडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचार्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासाघासा गणित सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरी. चिवडा अस्सल वनस्पतीला, त्यामुळे आणखी कॅलरीज. आणि एवढे सगळे हादरून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली. या भिकोबा मुसळ्याच्या टोमण्यामुळे चेकाळून नाडगोडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर दिली. काय झालं, पहिला दिवस तर चांगला गेला, पण दुसऱ्या दिवशी असा एक प्रसंग होता की त्या दिवशी अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळालं होतं आणि त्याने पार्टी दिली होती. आणि त्याच्या पार्टीत जाणं हे आवश्यकच होतं. आणि पार्टीत त्याने सर्व पदार्थ
गोड पदार्थ ठेवले होते. सर्व मिठाई साखरेची बनवलेली होती आणि बटाटे वडे भजी हे पण होतं. आणि पार्टीत काही खाल्लं नाही तर अण्णा नाडगौडाला राग येणार, म्हणून लेखकांनी बटाटे वडे भजी मिठाई सगळं काही खाल्लं. भरपूर कॅलरीज पोटात गेल्या. शेवटी मला राहावे ना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. भज्यांची 6वी प्लेट संपवल्यावर हळूच लेखकांनी सांगितलं की मी डाएटवर आहे. तेव्हा सगळेजण लेखकाला वेड्यात काढत होते. जो डाएटवर असतो तो 6 प्लेट भजी बटाटे वडे एवढे मिठाई खाऊच शकत नाही. अरे पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. भिकोबा मुसळे काय म्हणाले? अहो पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरास आणि कुंभलग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाड्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? भिकोबा मुसळे काय म्हणाले? खाण्याचा आणि वजनाचा काही संबंध नसतो. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज कधी केलाच नाही. आणि तुझी गोष्ट म्हणजे तुझी कुंभरास आणि कुंभलग्न. नुसता तू वायुभक्षण केलास, काही नाही खाल्लं तरी सुद्धा तू जाड्याच राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात थोडी असतो. नॉनसेन्स. जगदाळे ओरडला. रनिंग कर रोज. जगदाळे ओरडला आणि म्हणाला, नॉनसेन्स, रनिंग कर रोज. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंत, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी. कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली. कमलिनी केंकरे काय म्हणाली की दोरी उड्या मारा. त्यांच्या सिस्टरचं दोरी उड्यांमुळे वेट कमी झालं. शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे, संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असे ठरले. मी 7व्या बशीमधले भजे उचलले. शेवटी काय ठरलं? सकाळी रनिंग करायचं, संध्याकाळी दोरी उड्या मारायच्या. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार हे ठरवलं आणि मग 7व्या बशीतली भजी लेखकांनी उचलली. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता. कारण रोज काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकडून तिने मला खायला घातली. लेखकाच्या पत्नीने काय केलं? एके दिवशी फक्त पडवळ उकडून खायला दिली. शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लॉवर वगैरे बाळशेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही. बिना साखरेचा चहा इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही. लेखकांना आता त्यांची पत्नी शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा, कोबी, कॉलीफ्लॉवर सगळं वगैरे या सगळ्या बाळशेदार मंडळीची स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. सकाळच्या वेळेस चहा देखील तो बिना साखरेचा. तो एवढा कडू लागत असेल याची कल्पना सुद्धा लेखकांना नव्हती. चहा सुरुवातीला साखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग.
असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं ते काय उगीच आहे. म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला तो बिनसाखरेचा नव्हताच मुळे. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंय? अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे कलास. अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन. बायकोने काय सांगितलं, थोडी साखर होती म्हणून थोडी थोडी साखर मी टाकत होती, पण आज साखर संपली म्हणून आज बिनसाखरेचा चहा बनवलाय. आजपासून बिनसाखरेचा चहा. लेखक म्हणतात किती कॅलरीज माझ्या पोटात गेल्या असतील. सांगितलं का नाहीस मला? उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. लाडू कशाला केले? साखर असेल त्यात. इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कोणी. लेखकांची बायको म्हणाली, उगीच आरडाओरडा करू नका. वजनाचं काय, होईल हळूहळू कमी. कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. कोणी सांगितलं, विचारलं वजन का वाढलं तर सांगायचं कोणाचं काही मागून खात नाही आम्ही, स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत लेखकाची बायको. लेखकाच्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत उद्गारली. लेखक म्हणाले, लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. त्यांची पत्नी म्हणाली, इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. तात्पर्य, चहा बिना साखरेचा होता हे खरे, परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडी शेवटची ठरली. कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलाच्या औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली. परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. लेखक दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी प्रयत्न करत होते, पण छोट्याशा त्या खोलीमध्ये त्यांना दोरीच्या उड्या मारणे शक्य झाले नाही. एकदा दोरीवरच्या उड्या मारता मारता ड्रेसिंग टेबलवरच्या औषधाच्या तेलाच्या सगळ्या बाटल्या खाली येऊन पडल्या. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात दोरी उडी फिरवली तर ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. आणि आचार्य बर्व्यांचा आधीच लेखकावर राग होता. त्याच्यामुळे दोरी उड्या मारणं हे अशक्यच होतं. हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखाच बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो. आचार्य बाबा बर्वे म्हणाले की दुसरा कोण राहिला असता तर त्याला मी क्षमा केली नसती, पण तुम्ही म्हणून तुम्हाला क्षमा केली. पण मी हे मुद्दाम केले नाही आचार्य. अहो, वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतोय मी.
काही उपयोग होणार नाही. का 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 म्हणजे जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी. त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहताना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहताना तुम्ही बाबा. ठीक आहे, प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू. अजिबात खाण्यासाठी तोंडाचा वापर कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. का पण एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. मौन ही शक्ती आहे. मौन ही उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा 1 तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्प्रहार अडून मी ओरडलो. पण बाबा, मी बोललो नाही तर खाऊ काय? म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा. दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत करुणापूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेली दोरी मगाशी मी गच्च आवळली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. पण मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस, यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास. मी काटकुळा झाल्याची स्वप्ने पडू लागली. भरल्या ताटावरून मी उठू लागलो. बिना साखरेचा आणि बिना दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे. आचार्य बाबा बर्वेंनी लेखकांना काय सांगितलं? तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर बोलणं बंद करा, मौन व्रत करा. लेखक म्हणाले, मी मौन व्रत करू शकत नाही, कारण मग खाणार काय? कारण माझं काम म्हणजे टेलिफोन ऑपरेटरचं. मला तर दिवसभर तिथे बोलावंच लागतं. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले. लेखकांना खूप राग आलेला. असं वाटत होतं की जी दोरी त्यांच्या गळ्यात पडली ती आवळायलाच पाहिजे होती. पण लेखक गप्प बसले नाही. त्यांनी ठरवलं की काही झालं तरी वजन कमी करायचं. मग बिन साखरेचा चहा असो, बिन दुधाचा असो किंवा चहा नसेल तरी चालेल. साखर पाहिली की लेखकाच्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. केवळ फळांवर ते जगू लागले. लिंबाचा रस पण त्यांना अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी ते कधी कधी अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागले. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळींच्या दुष्टपणाने व आकसाने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. दोरी उड्या थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता.
लहान मुले बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे वाटत होते मला. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. लेखकांनी काय केलं? रोज कमीत कमी 10 दोरीच्या उड्या ते मारत असत. नंतर कचेरी सुटली की गिरगाव रस्त्याने ते धावत यायचे आणि त्यांनी फक्त पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. त्यांच्यातला फरक त्यांना कळत होता. जसं लहान मुलांना बी पेरले की रोप किती वाढले हे रोप उपटून पाहतात त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे लेखकाला वाटत होते. पण लेखकाने ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने ते वजन करणार होते आणि 1 महिनाभर तुपाचा थेंब त्यांच्या पोटात पण जाणार नव्हता. केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचे धारोष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती. पण एकूण आहारव्रत जोरात चालू ठेवले. पंधरवड्याभरात फक्त 2 वेळा साखर भात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींच्या आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपवासाची चेष्टा करत होती त्यांनीच पंत फरक दिसतो अशी कबुली द्यायला सुरुवात केली. लेखकाने जेव्हा डाएट सुरू केला त्यावेळेला जे लोक लेखकाच्या डाएटची आणि उपवासाची चेष्टा करत होते आता तेच लोक लेखकांना सांगत होते पंत फरक दिसतो. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंत भलतेच काय हो रुडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळींच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मुठभर मांस वाढण्याची. पण असले तुरळक तारीफ ऐकून मी चढण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जीवनियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पौंड दाखवले होते. 1 महिन्याचा उपवास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन. मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पौंड आणि भविष्य होते आप बहुत समझदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. तर लेखकांनी पूर्ण 20-25 दिवस दोरीवरच्या उड्या मारल्या, 1 महिन्याचा उपवास केला, निराहार शास्त्रोक्त पद्धतीने आहार घेतला आणि ज्या वजन काट्यावर त्यांना 181 पौंड वजन दाखवले त्याच वजन काट्यावर त्यांनी 1 महिन्याच्या नंतर वजन केल्यावर त्यांना त्यांचे वजन 192 पौंड दिसले आणि भविष्य होते आप बहुत समजदार और गंभीर है. हे बघितल्यानंतर लेखकांनी ठरवले की आता आपण वजन वाढण्याची चिंता सोडून द्यायची आणि डाएटच्या आहारी तर कधीच जायचं नाही.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनच्या बेलवर क्लिक करा.